एकनाथ शिंदेंचं बंड झाल्यानंतर आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एका नेत्याने माध्यमांसमोर नेटाने खिंड लढवली। या नेत्याचं नाव म्हणजे संजय शिरसाट। शिरसाटांनी पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं, तसं एक पत्रच काढलं होतं। यात आता शिरसाटांच्या एका टीकेचं आणि विधानाचं उत्तर काढण्यासाठी ठाकरेंनी मतदारसंघात फिल्डिंग लावली आहे। एका बड्या नेत्याला पक्षात घेत विधानसभेसाठी ताकद देण्याचा प्रयत्न केलाय। आता नेमका कोण आहे हा नेता आणि यंदा संजय शिरसाट यांना पश्चिम औरंगाबाद या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली आहे, पाहूयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं। छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासाचे जनक ठरलेले काँग्रेसचे डॉक्टर रफिक झकेरिया यांचा हा जुना मतदारसंघ। 1962, 67 आणि 72 असे तब्बल 3 टर्म त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले। पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे ते राजकारणात आले। तब्बल 15 वर्ष ते विविध खात्यांचे मंत्रीही राहिले। शहर वसवण्यात आणि शहराच्या औद्योगिकरणात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यानंतर अब्दुल अजीम आणि अमानुल्ला मोतीवाल यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। तब्बल 6 टर्म हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता, परंतु शिवसेनेच्या भगव्या वादळासमोर काँग्रेसचा पालापाचोळा झाला आणि चंद्रकांत खैरेंचा बोलबाला सुरू झाला। 1990 आणि 95 असे 2 टर्म ते इथून निवडून आले। 95 मध्ये खैरेंविरोधात काँग्रेसनं लोकमत समूहाच्या राजेंद्र दरडा यांना मैदानात उतरवलं, पण खैरेंसमोर दरडांचा टिकाव हा लागला नाही। दरडांचा तेव्हा 50,000हून अधिक मतांनी पराभव झाला। 1999ला खैरे हे खासदार म्हणून निवडून गेले आणि विधानसभेला दरडा इथून सहज विजयी झाले। त्यावेळी दरडा आणि शिवसेनेचे गजानन बारवल यांच्यात लढत झाली होती। 2004लाही दरडाच विजयी झाले। त्या कालावधीत ते वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रीही राहिले। पण 2009ला पश्चिम मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव झाला, त्यामुळे दरडांनी आपला मुक्काम हा पूर्व मतदारसंघात हलवला। इकडे राखीव मतदारसंघात महापालिकेतून राजकारणात आलेल्या शिरसाट यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली। 2009च्या पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे चंद्रभान पारखे यांचा 15,000हून अधिक मतांनी पराभव केला। तेव्हा शिरसाटांना तब्बल 58,008 मतं होती, तर पारखे यांना 43,997 मतं होती। 2014 मध्ये मात्र सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढले। या निवडणुकीत संजय शिरसाट हे 61,000 मतं घेत पुन्हा विधानसभेत गेले। त्यावेळी भाजपच्या मधुकर सावंत यांनी 54,355 मतं घेत फाईट दिली होती। MIMच्या पाठिंब्यावर दलित चळवळीतील गंगाधर गाडे यांनी तब्बल 35,348 मतं घेतली होती, तर काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र देहाडे यांनी 14,789 मतं घेत ते 4थ्या क्रमांकावर राहिले होते। 2019च्या निवडणुकीत देखील संजय शिरसाट हे सहज निवडून आले। 83,792 मतं घेत त्यांनी तब्बल 40,000 मतांनी विजय मिळवला होता। त्यावेळी भाजपचे राजू शिंदे हे अपक्ष रिंगणात उतरले होते। तेव्हा शिंदे यांना 43,347 मतं होती, तर MIMच्या अरुण बोर्डे यांना 39,000 मतं होती आणि वंचितचे संदीप शिरसाट यांनी 25,000 मतं घेतली होती। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना 95,586 मतांचं लीड आहे, तर चंद्रकांत खैरेंना 58,000 मतं आणि इम्तियाज जलील यांना 54,000 मतं मिळाली आहेत। आता ज्याचा आमदार त्याला जागा या सूत्रानुसार ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला जाईल, त्यामुळे शिरसाट हे 4थ्यांदा मैदानात उतरतील हे तर स्पष्ट आहे। त्याचवेळी महाविकास आघाडीत ही जागा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे जास्त प्रयत्नशील आहेत। ठाकरे गटाकडून शिरसाट यांची कोंडी करण्यासाठी रणनीतीही आखण्यात आली आहे। गेल्या वेळी अपक्ष रिंगणात उतरलेले भाजपचे राजू शिंदे हे आता ठाकरे गटात आहेत। त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारीही सुरू केली आहे। शिंदे हे माजी नगरसेवक असून त्यांची या भागात चांगली ताकद आहे, तर काँग्रेसकडून जितेंद्र देहाड हे इच्छुक आहेत, तर MIM कडून पुन्हा अरुण बोर्डे हे तयारी करत आहेत। या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित समाजाचं एक गठ्ठा मतदान आहे, पण MIM आणि वंचितचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरल्यानंतर संजय शिरसाटांना निवडणूक सोपी जाते हे गेल्या 2 निवडणुकीतून दिसून आले। त्यामुळे शिरसाटांना खिंडीत गाठण्यासाठी ठाकरेंनी नवीन चेहरा शोधलाय, पण निवडणुकीत जिंकण्यासाठी त्या चेहऱ्याला किती ताकद मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।